नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये असतात. जानकी ऋषिकेशला म्हणते की काही झालं तरी आता मी ठरवलं की आता ह्या ऐश्वर्याला बघायला हॉस्पिटलमध्ये जायचे. तिची तब्येत कशी आहे आणि ती कशी असेल हे बघायला नको का? मुळात म्हणजे ऐश्वर्याने पोलिसांना काय स्टेटमेंट दिले हे बघायला नको का? आणि मायाच्या आईवडिलांना ऐश्वर्याने कुठे डांबून ठेवलेलं आहे हे सुद्धा शोधावं लागेल. त्यामुळे आता मात्र मी हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याला भेटायला जातेस. त्यावरती आता ऋषिकेश हे सर्व ऐकून नाही. जानकी तू कुठेही नाही जाऊ शकत. तू मात्र आता बाहेरच पडू शकत नाही, कारण यामध्ये धोका आहे खूप. मी तुला सांगून ठेवतो की तू कुठेही नाही जायचं, कळले ना तुला आता हे सर्व? तेव्हा आता जानकी वैतागून म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुम्ही आता काय बोलतात हे सर्व? अहो, घरी जर असं बसून आपण आणखीन प्रॉब्लेममध्ये अडकणार नाहीत का? जर असेच घरी बसून राहिलो तर आपले प्रॉब्लेम कसे सुटणार? त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, ते काही पण असून दे, परंतु आता तू काही करणार नाही, कारण हे खूप रिस्की आहे आणि शेवटी तुला बाहेर जाऊनच देणार नाही. त्यावरती ऋषिकेशला आता जानकी म्हणते की प्लीज ऋषिकेश, माझं ऐकून घ्या. आणि तेवढ्यात तिथे ओवी ही आई आई करतच येते. ओवी आता रडत असते आणि रडतच विचारते की आई, तुला पोलीस काका पकडून घेऊन गेले होते का? आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांना धक्का बसतो. त्यावरती दोघे एकमेकांकडे बघतात तर ओवी पुन्हा विचारते की बोल ना आई, अगं तू कुणाला शूट केलं होतं का? त्यानंतर आता ऐश्वर्या उठून बसलेली असते आणि तिला तो घडलेला सर्व काही प्रकार आता आठवतो. आणि जानकी माया माया करत तेथे आलेली आहे. हे सर्व काही आता त्यावेळेस घडलेला ऐश्वर्याला पुन्हा पुन्हा तेच तेच आठवतं. म्हणजे माया सुद्धा आपल्याशी किती खोटं बोलले, ती बंदूक खोटी आहे असं ती म्हणाली होती. या सगळ्याचा विचार आता ऐश्वर्या करत आहे. आणि आता जानकी तेथून निघून गेल्यानंतर ऐश्वर्या मरणाच्या दारात असताना आता ती मायाला म्हटलेली असते की तू तर म्हणाली होती की ती बंदूक खोटं होती. आता मात्र माया म्हणते की अगं कसं आहे की मी खोटं बोलले, कारण माझ्या लेखी तुझी किंमत संपली होती आणि जानकीच्या मनामध्ये माझ्याविषयी चांगली इमेज मला निर्माण करायची तर होती आणि त्यात तिला अडकवायचं सुद्धा होतं. त्यामुळे मी हे सर्व केले की एका दगडामध्ये दोन पक्षी. आणि आता ऐश्वर्या सगळ्याचा विचार करते की मायावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. अगदी शेवटी मी तिला मदत केली आणि तिने मलाच मारण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा मी असं का करते? जे काही घडलेलं आहे ते सर्व मी सांगायला हवं. जानकीने आता यामध्ये काहीही केलेलं नाही, तरी सुद्धा मी तिच्याविषयी असं का म्हणत असेल? कारण तिला सुद्धा मायानेच यात अडकवलेलं आहे आणि मायाने मला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे की माया यामध्ये कधीही माझ्या बाजूने नव्हतीच आणि माझ्या विरोधात होती आणि आहे सुद्धा. त्या जानकीचा तर मला काटा काढायचाच होता आणि शेवटी जानकी तर आता ह्या सगळ्यामध्ये फसलेली आहे. पण त्या मायाचं काय? त्या मायाला मात्र असं सहज नाही मला सोडता येणार. तिचा सुद्धा आता मला बंदोबस्त काहीतरी करावा लागेलच, कारण ती तर मला संपवायला निघाली होती आणि आता मात्र मी त्या मायाला संपवणार. त्यानंतर आता इकडे ओवी रडतच आईला विचारते की अगं तू आई कुणाला गोळी मारलीस का? त्यावरती आता जानकी धक्क्याने विचारते की ओवी, तुला हे सर्व कोणी सांगितले? रडतच ओवी म्हणते की माझ्या फ्रेंडच्या आईने सांगितले. त्यावरती ऋषिकेश आता जानकीला थोडंसं बाजूला घेतो आणि तिला विचारतो की ही बातमी लीक कशी झाली? जानकी रडतच म्हणते की आता तर ओवीला सुद्धा कळालं सर्व कोणी केलं असेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सयाजीराव, कारण सयाजीरावच या सगळ्यामध्ये असणार आहे की आता ह्या इलेक्शन मध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी रणदेव्यांची बर्बादी कशी करायची हे त्याला चांगलंच माहिती आहे. फक्त आता रणदेव्यांची बर्बादी इतकंच त्याच्या डोक्यामध्ये उरलेलं असेल. त्यानंतर रडतच ओवी आता ऋषिकेशचा हात धरते आणि म्हणते की बाबा तुम्ही नक्की काय बोलतात, प्लीज सांगा ना, आईने खरंच असं काही केलं का? तेव्हा आता जानकी ऋषिकेशला नाही असं खुणावते. तर आता ऋषिकेश ओवीला विचारतो की मला सांग ओवी, तुझी फ्रेंडची आई तुला अजून काय काय म्हणाली? तेव्हा आता ओवी रडतच म्हणते की त्यांनी मला असे सांगितले की आईला पोलीस पकडून घेऊन जेलमध्ये टाकणार आहे. तर मग बाबा तुम्ही सांगा ना, हे सर्व खरं आहे का? खरंच असं काही होणार आहे का? आणि ओवी रडतच पुन्हा जानकीला सुद्धा विचारते की आई तू खरंच असं काही केलं का? पोलीस खरंच तुला शिक्षा देणार आहे का? मग तू आमच्या सोबत नाही राहणार का? त्यावरती आता जानकी रडतच म्हणते की नाही ओवी, हे बघ आई तिच्या ओवीला सोडून कुठेही नाही राहणार. तू काही टेन्शन घेऊ नको. आई आणि बाबा तुला जे काही सांगतील ना तेच खरं असेल. मी तुला सोडून कुठेही नाही जाणार बाळा, मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. म्हणून जानकी ओवीला घट्ट मिठीत घेते आणि खूप रडते. तर ओवी म्हणते की आई तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. खरंच मला खूप भीती वाटते. मी तुझं सगळं ऐकेल, फक्त प्लीज तुम्हाला सोडून कुठेही जाऊ नको, मी सगळं ऐकेल. तेव्हा आता जानकी सुद्धा खूप रडत आहे आणि ओवी सुद्धा. आता ऋषिकेश जानकीच्या हातामध्ये हात देतो आणि तिला आधार देतो. त्यानंतर आता इकडे या शांत्या आणि हे जे काही सयाजीरावाचे गुंड आहे, आता सयाजीरावांना सांगत असतो की आता त्या जानकीने आपल्या ऐश्वर्या ताईंचा
खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जीवे मारण्याचा। त्यामुळे आता ही बातमी गावामध्ये अगदी वणव्यासारखी पसरलेली आहे। आणि हे बघा, बाजार समितीच्या इलेक्शनमध्ये या गोष्टीचा फायदा तर आपल्याला नक्की होणार आहे। तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो, त्याचंच भांडवल करून मला त्या रणदिव्यांना खाली मान घालायला लावायचे आहे। त्याचा तो रुबाब, त्याचं सगळं काही माज, सगळं मातीमोल मला करायचं आहे। ही बातमी वाऱ्यासारखी नाही तर वणव्यासारखी पसरली पाहिजे, असं काहीतरी करा। तेव्हा आता शांते म्हणतो की हो मालक, पसरलीच असं समजा। आणि सयाजी त्यांना कामाला लागायला सांगतो। आणि तेवढ्यात आता डॉक्टर तिथे येतात आणि सयाजी रावांच्या हातामध्ये टॅबलेटची चिठ्ठी वगैरे देऊन ह्या आपल्याला लागणार आहेत, त्या लवकरात लवकर कोणाला आणायला पाठवा असे सांगतात। तेव्हा सयाजी रागानेच म्हणतो की मी माझ्या पोरीला घेऊन घरी चाललो। आणि आता डॉक्टर विचारतात की तुम्ही असं का म्हणतात। तेव्हा आता सयाजी म्हणतो की मी असंच बोलतो, तुला एकदा कळाले की मी पोरीला घरी घेऊन चाललो म्हणून। डॉक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही असं करू नका, त्यांची जखम अजून ओली आहे, ते बऱ्या झालेल्या नाहीत आणि डिस्चार्ज देण्याच्या कंडिशन मध्ये त्या अजिबात नाही। तेव्हा आता सयाजी ह्या डॉक्टरवरच ओरडतो। आणि आता सयाजी खूपच ओरडतो की मी माझ्या पेशंटची काळजी घेईन, म्हणजे माझ्या पोरीची, आणि तुला म्हणजे इथे नाही ठेवू शकत। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्हाला जर तशी पेशंटची काळजी असेल तर तुम्ही लिहून द्या आणि पेशंटची जबाबदारी तुम्ही घ्या। ते काही झालं तर त्या सगळ्याला जबाबदार तुम्ही असताल। तेव्हा आता सयाजी डॉक्टरवर चिडतो आणि म्हणतो की जर तिला काही झाले तर मी जबाबदार तुलाच ठरवणार आहे, डायरेक्ट मी तुला यमाच्या दारात पाठवणार आहे, कळले ना तुला। आता हे सर्व होबाड दिलं म्हणून तुम्ही असं वाचा वाचा बोलू नकोस। तेव्हा आता कावेरी काकू तेथे येतात। हे सर्व ऐकून सयाजीला म्हणतात की तुम्ही डॉक्टरांशी का असं बोलतात। तेव्हा आता सयाजी म्हणतो की आली ही कुठून आता अक्कल पाजाळायला। तेव्हा कावेरी काकू डॉक्टरांना विचारतात की काय झालं मला सांगा बरं। त्यावर ते डॉक्टर म्हणतात की हे तुमच्या पेशंटला घरी घेऊन जायचं म्हणतात आणि अशा कंडिशन मध्ये पेशंटला घरी घेऊन जाणं हे खूप रिस्की असेल। तेव्हा आता सयाजी खूप ओरडतो। सयाजी म्हणतो की ती इथे किती सुरक्षित आहे हे तू सुद्धा बघितलं आणि मी सुद्धा बघितलं, जीवाला इथे धोका आहे। आणि ती जानकी मात्र तिला चाकू खुपसण्यासाठी इथे सुद्धा आली होती, त्यामुळे आता मात्र मी तिला इथे नाही ठेवू शकत, शेवटी ती माझ्या घरीच राहणार, कळले ना तुला आता हे सर्व। त्यावरती कावेरी काकू रडतच म्हणतात की अहो पण तिला घरी नेलं आणि काही कमी जास्त झालं तर काय करणार आहोत आपण। त्यावरती आता सयाजी तोऱ्यातच म्हणतो की सयाजी आहे आणि मी स्वतः तिची काळजी घेईल, त्यामुळे आयुष्य आता घरीच राहील। आणि हे बघ, तू आणि तुझी नर्स दोघांना मी सांगितलं बरोबर तुम्ही अगदी बंगल्यावर हजर राहायचं, असे डॉक्टरांना सुद्धा धमकावतो। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अहो पण इथल्या पेशंटला कोण बघणार। तेव्हा आता सयाजीराव डॉक्टरांची गचंडी धरतो आणि ते पेशंट मेले तरी चालतील, परंतु माझी पोरगी जगायला हवी, कळलं ना तुला आता हे सर्व। ती मेली तर तू सुद्धा मरणार हे लक्षात ठेव, आलं का तुझ्या टकुऱ्यात। त्यामुळे आता जे काही सांगतो ना ते ऐक, तू आणि तुझी नर्स दोघांनी सुद्धा बंगल्यावर यायचं, मी तिला माझ्या जबाबदारीवर घरी घेऊन चाललो, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा। ते डॉक्टरांचा नाईलाज असतो। त्यानंतर आता इकडे जानकी ही पोळ्या करत असते आणि तेवढे तिला चटका बसतो। सुमित्रा तेथे येते। आता मात्र सुमित्रा विचारते की काय झालं जानकी, भाजले ना, आता लक्ष कुठे आहे तुझं। तेव्हा आता जानकी म्हणते की ओवीचा विचार करत आहे। तेव्हा सुमित्रा विचारते की अगं का, पण काय म्हणाली ओवी। जानकी म्हणते की ती असं म्हणाली की आई तू जेलमध्ये तर नाही ना जाणार, भीती वाटते तिची आई जेलमध्ये जाण्याची, परंतु मी ओवीला सांगितलं बाळा असं काही होणार नाही, तुझी आई तुला सोडून कुठेही नाही जाणार, मी तिला आई आधार दिला, पण मला खरंच भीती वाटते म्हणून जानकीचे डोळे भरून येतात। त्यावरती सुमित्रा म्हणते की जानकी तू शांत हो बरं, अगोदर काळजी करू नकोस, अगं परमेश्वर आहे, तो पाप पुण्याचा हिशोब आहे तर तो बरोबर ठेवतोय, आणि हे बघ तुझ्या जोडीमध्ये इतकं पुण्य आहे की त्या म्हणजे परमेश्वराला सुद्धा तुझ्या बरोबर न्याय हा करावाच लागेल। तेव्हा जानकी म्हणते की आई परमेश्वरावर माझा विश्वास आहे, परंतु पोलिसांच्या मनात जर काही वेगळं असेल तर। त्यावरती सुमित्रा म्हणते की हे बघ वेडवाकडं मात्र तू असं काही मनात आणू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, मी देवाला तसं साकडं घातलेलं आहे। त्यावरती जानकी म्हणते की आई देवाने तुमचं खरंच ऐकायला हवं, मला असं वाटतं की सगळ्या बाजूने मी अडकले आणि यातून बाहेर पडते की नाही। त्यावरती सुमित्रा म्हणते की अगं तू असं का बोलतेस, अगं एरवी तर तूच आम्हाला धीर देत असतेस आणि आता असं वेडवाकडं मनामध्ये आणायचं नाही, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत। हे बघ आता शेवटी लढायचं ठरलेलं आहे, आपण धीर सुद्धा खचून द्यायचा नाही, समजले ना आता तुला हे सर्व। तेव्हा आता जानकीच्या जीवात जीव येतोय। त्यानंतर आता इकडे हवालदार इन्स्पेक्टरना सांगत असतो की मी सयाजीची सर्व गोडाऊन ही चेक केलीत आणि कुठेही मला अगदी त्यांच्या CCTV मध्ये
म्हातारी माणसं 2 आहेत तर ती पकडून आणलेली नाही वाटत. त्यावरती आता इन्स्पेक्टर म्हणतात की म्हणजे माया आणि जानकी खोटं बोलत आहे का? त्यावरती आता इन्स्पेक्टर म्हणजे हवालदार म्हणतात की हो सर, मला तसंच वाटत आहे. आणि हे बघा सर, गावामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे की जानकी रणदिवे यांनी ऐश्वर्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून, आणि त्या पूर्णपणे फसलेल्या असून म्हणून ह्या गोष्टी रचून सांगत आहे. तर तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की नाही, जानकी रणदिवे कधी अशा गोष्टी रचून नाही सांगणार. तेव्हा हवालदार म्हणतो की जानकी रणदिवे त्यांच्या ह्या भोळ्या चेहऱ्यामागे गुन्हा लपवत असतील, हे कशावरून नसेल. त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की भोळेपणाचा आवा आहे तो माया आणत असेल, जानकी नाही. तिचे आई वडील किडनॅप झाले असं ती म्हणाली. मग हे सर्व खरं आहे की खोटं आहे हे आता शोधून काढावंच लागेल. त्यावर इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणतात की माझा अनुभव मला हे सांगत आहे की जे चेहरे भोळे आहेत ना, त्यामागे काहीतरी नक्कीच आहे. आणि या मायावर बारीक लक्ष ठेवून तिच्यावर अगदी तिचे जे काही डिटेल आहे त्याबद्दल माहिती काढायला हवालदारांना सांगतात. हवालदार लगेच आता यस सर म्हणून कामाला लागतात. त्यानंतर आता ही माया बॅग वगैरे भरते आणि आता लताबाई तिला विचारते की माया तू कुठे निघालीस? आता माया म्हणते की मी जाते हे घर सोडून, कारण माझ्यामुळे आता जानकी वहिनींना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. आता मायेचं हे सर्व एक आणखीनच प्लॅनचं नाटक असतं. त्यावरती आता माया म्हणते की माझ्यामुळे मात्र आता या घराचं आणखीन नुकसान व्हायला नकोय. आता लताबाई म्हणते की तुला असं कोण म्हणालं की तुझ्यामुळे आता या घराचं नुकसान होत आहे? तर तुला कोणी बोललेलं आहे का? त्यावरती माया म्हणते की हे बघा, कोणी बोलायला नकोय, कारण माझ्या मनाला सर्व काही कळत आहे की हे सर्व माझ्यामुळे होतंय म्हणून. आणि तेवढ्यात लताबाई जानकीला आवाज देते. तर जानकी येते आणि विचारते की काय झालं? तर लताबाई म्हणते की बघ जानकी, अगं ही तर बॅग भरून निघालेली आहे. आता जानकी बघते तर काय मायाला विचारते की माया काय ग हे, काय कुठे निघालीस? तेव्हा आता माया भोळेपणाचा आव्हानात म्हणते की वहिनी मी हे घर सोडून जात आहे. जानकी परत म्हणते की हे बघ माया, मी तुला कुठेही नाही जाऊन देणार आणि पोलिसांनी सांगितलेलं आहे ना, मुळशी सोडून कुठेही नाही जायचं. तेव्हा आता माया म्हणते की हो, म्हणूनच मी हे घर सोडून जात आहे. तर गाव सोडून नाही जात आणि माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागत आहे. जेवढा त्रास झाला तेवढा पुराई झाला, माझ्यामुळे तुम्हाला आणखीन त्रास वगैरे नकोय. जानकी म्हणते की हे बघ, काही प्रॉब्लेम नाही होणार आणि अशा परिस्थितीत मात्र मी तुला कुठेही नाही जाऊन देणार. हे बघ माया, अगं तुझे आई वडील सापडलेले नाहीत, त्यांचा काही पत्ता सुद्धा लागलेला नाही. वरती आता माया म्हणते की तेच ना, माझ्या आईवडिलांमुळे तुम्ही फसलात, याचाच मला खरंच खूप गिल्ट आलेला आहे. तर तेव्हा आता जानकी मायाला शांत व्हायला सांगते आणि हे बघ माया, तू कसला विचार करतेस बरं? हे बघ, तू काही केलेलं नाही आणि आता तू हे सर्व ठरवून करतेस का? नाही ना, मग कसलं इतकं टेन्शन घेतेस बरं? आणि हे बघ, कितीही मोठे प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा या सगळ्यातून आपण बाहेर पडू, जर तुम्ही माझ्या सोबत असला तर. आणि हे खरं सांगू का माया, तूच माझी आता शेवटची आशा आहे आणि जर मात्र तुम्हाला अशी सोडून गेली तर मात्र काय होणार, माझा विचार केलास का तू? आणि हे बघ प्लीज, मात्र तू आता कुठेही जाऊ नको, पोलीस आपल्यावर पाळा ठेवून आहेत. त्यावरती आता माया म्हणते मी थांबायला तयार आहे आणि एक गोष्ट म्हणजे मी कायम तुमच्या सोबत असेल. त्यावरती जानकी म्हणते की बास, आता घर सोडून जाण्याच्या गोष्टी करू नकोस. आणि आता लताबाईला म्हणते की आई, ती बॅग मात्र बाजूला ठेव आणि मी आलेच, असे बोलून जानकी आता बाहेर जाते. तेव्हा आता माया स्वतःची खूप खुश होते आणि म्हणते की हा भोळ्या जानकीचा विश्वास मी असाच कायम मिळवत राहणार. आणि दुसरीकडे मात्र त्या ऐश्वर्याने माझं नाव घेण्याच्या अगोदर मात्र मी माझी दुसरी काही नवीन खिरी आहे तर ती मात्र लढूनच राहणार. त्यासाठी काही झाले तरी मला ऐश्वर्याला भेटायलाच हवं, म्हणून माया आता वेगळा काहीतरी प्लॅन करण्याचं ठरवते. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला घेऊन सयाजीराव आणि कावेरी काकू घरी येतात. सयाजीराव विचारतो की काय झालं ऐशू, कसं वाटतं? त्यावरती ऐश्वर्या म्हणते की तुम्ही मला हॉस्पिटलमधून सोडून घरी घेऊन आलात, त्यामुळे खरंच मला खूप बरं वाटतं. हॉस्पिटलमध्ये अगदी माझा जीव गुदमरत होता. तेव्हा आता सयाजी हसतो. सयाजी म्हणतो की ऐकलं का कावेरी काकूंना? आणि आता ऐश्वर्याला म्हणतात की अगं मी यांना म्हटलो की आपण ऐशूला घेऊन घरी जाऊ, तर त्या तेथेच माझ्या सोबत वाद घालायला निघाल्यात. आणि बघितलंस का माझ्या ऐशूला घरी आल्यानंतर किती बरं वाटतं. आता 2च दिवसात ऐशू टनाटन उड्या मारायला सुरुवात करेल, हो की नाही ऐशू? आणि आता सयाजीराव कावेरी काकूंना ऐशूला कडक कडक कॉफी आणायला सांगतात, तिला आवडतात तशी. कावेरी काकू कॉफी आणायला जातात तर सयाजीराव आता ऐशूला विचारतो, त्या जानकीने तुला खरंच खूप त्रास दिलेला आहे ना, तर बघ मी काय करतो, त्या रणदिव्यांचे अगदी 2-2 तुकडे करणार आहेत, उठता बसता त्यांना घाव देणार आहे. बाजार समितीची इलेक्शन होऊन जाऊन दे, तोपर्यंत कळ काढ. एकदा की ते सर्व झाले तर बघ मी कसं त्या रणदिव्यांच्या आबरूचे धिंदोडे काढतो. आणि त्या जानकीच्या नावाचा तर मी गावभर बोभटाच केलेला आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा, जानकी आणि रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे, आपण अगोदरपासून ठरवलेलंच आहे, पण हे बघा आता फक्त
फक्त आणि फक्त आपले रणदिवे दुश्मन नाही राहिलेत आणि त्यात आणखीन एकाची भर पडलेली आहे. तर तेव्हा सयाजी विचारतो की आणखीन कोण आहे असं की आपल्या विरोधात जाण्याची त्याची हिंमत झाली. तर आता ऐश्वर्या मायाचं नाव घेते. सयाजी विचारतो की तिने आता काय केलं. तर ऐश्वर्या सांगते की हे सर्व करणारी आता जानकी नाही तर माया आहे. माया. आता माया म्हटल्यानंतर सयाजीला धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते की हो ती मायाच आहे आणि जो काही घडलेला प्रकार आहे मायाने कसा प्लॅन केलेला आहे हे सर्व काही आता सयाजीला ऐश्वर्या सांगत आहे आणि ह्या मायानेच हे सर्व केलेलं आहे. तिनेच मात्र मला आणि जानकीला त्रास होण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. तर तेव्हा आता सयाजी म्हणतो की ठीक आहे सध्या तिला काय करायचं आहे ते करून दे पण तू काही जबानी दिलेली आहे ना त्यावर मात्र तू ठाम राहा. सगळ्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि त्या जानकीला सुद्धा उद्या खडी फोडायला पाठवायचंच आहे आणि हे फक्त तू काळजी करू नको. जे काही पोलिसांना सांगितलं आहे त्यावरती तू ठाम राहा. बाकी सगळं काही मी बघतो आणि त्या रणदिव्यांचा आणि एकेकाचा कसा मी निकाल लावतो हे तू बघत राहा. त्यानंतर आता ऋषिकेश आणि नानासाहेब हे बाजार समितीत आलेले आहे. पंचांच्या समोर मात्र आता ते म्हणत आहे की सयाजीराव मुद्दा मात्र आमच्या विरुद्ध हे सर्व करत आहे. तेव्हा आता ही शांत्या म्हणजे आता या सयाजीरावांचे जे काही गुंड आहेत तर ते तेथेच असतात आणि लगेच आता ते ऋषिकेशला म्हणतात की ओ काय बोलतात ऋषिकेशराव, कितीही तुम्ही खरं खोटं केलं तरी सुद्धा सत्य काय आहे हे सर्व गावाला दिसत आहे. अहो तुमच्या बायकोवर पोलिसांना संशय आहे, ही गोष्ट काही लपलेली नाही. तेव्हा आता ऋषिकेश मात्र त्या शांत्यावर धावून येतो. तेव्हा आता जे काही हे काका आहेत तर ते काका म्हणतात की ऋषिकेशराव हे बघा सयाजीरावाच्या पोरीवर गोळी जी झाडलेली आहे ना जानकी वहिनीनी ती बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरलेली आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा जरीही ती बातमी पसरली असेल तरी सुद्धा याची सुरुवात सयाजीने केलेली आहे आणि ऋषिकेश सरपंचांना म्हणतो की याची तक्रार करण्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत कारण सयाजीराव हे सर्व मुद्दामून करत आहेत कारण आता हे बाजार समितीचं इलेक्शन आलेलं आहे म्हणून त्यांचं ही सर्व प्लॅनिंग सुरू आहे. तर तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश एकदम बरोबर बोलत आहे. मंडळींनो हे बघा बोलणाऱ्याचं तोंड काही आपल्याला धरता येत नाही. तेव्हा मात्र माझी सगळ्यांना तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही सयाजीरावांच्या बोलण्यावर काही विश्वास ठेवू नका. म्हणजे तुम्ही सयाजीचं काही ऐकूच नका. आणि तेवढ्याच सयाजीराव आपल्या माणसांना घेऊन तेथे येतो आणि नानांचं हे सर्व बोलणं ऐकतो आणि रागानेच म्हणतो की काय ऐकायचं नाही. तेव्हा आता सगळेजण सयाजीकडे पाहतात आणि सयाजी आत येतो आणि नानां शेजारी खुर्ची घेऊन आता त्या खुर्चीवर दिमाखात बसतो आणि सयाजी मात्र आता सरपंचांना म्हणतो की माझ्या मागे बोलणारे आहे ना त्यांना एकदा समजून सांगा सयाजीला उगाच डिवचू नका, ते खूप महागात पडेल. तसंही माझ्या पोरीच्या वाटे जाणाऱ्याला मात्र मी काही सोडत नसतो. त्या रणदिव्यांनी मात्र माझ्या पोरीला सून करून घेतलं आणि तिचा छळ केला आणि तिला घराच्या बाहेर यांनी काढलेला आहे. आणि ऋषिकेशकडे बघत म्हणतो की याच्या बायकोने तर माझ्या पोरीवर गोळी सुद्धा झाडली आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा तिच्यावर हल्ला केलेला आहे. तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो परंतु नाना आता हातवारे करून ऋषिकेशला शांत राहायला सांगतात आणि सयाजीराव आता डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणतो आणि सरपंचांना म्हणतो की हे बघा तुम्हाला जर समाजाबद्दल काहीतरी थोडंसं वाटत असेल याच्या बायकोची मात्र आता गावाभरात गाढवावरून धिंड काढा. तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश धावून सयाजीराव असं ओरडतो. तेव्हा आता सयाजीराव रडण्याचं नाटक करत म्हणतो की बघितलंस का सरपंच, चोर तर चोर आणि वर शिरजोर सुद्धा आणि मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की ह्या गावगुंडांना काही सोडू नका. तेव्हा आता ऋषिकेशला इतका राग येतो आणि ऋषिकेशराव धावतच सगळ्यांच्या समोर सयाजीची गचंडी धरतो आणि सयाजीराव म्हणून ओरडतो आणि हे बघ माझ्या बायकोशी बोलताना मात्र लायकीत बोलायचं, तिच्याबद्दल असं वाईट साईड बोलायचं नाही, नाहीतर हे बघ मी तुला नाही सोडणार हे लक्षात घे. सयाजीराव आणि ऋषिकेश यांच्यामध्ये आता खूप झगडाझगडी सुरू होते, खूप असे भांडण होत असतं. आता सरपंच आणि हे सगळेजण या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कोणी एकमेकाला सोडायला तयारच नसते. शेवटी सरपंच मात्र त्या दोघांना ओरडून बाजूला करतात आणि सरपंच म्हणतात की हा कुस्तीचा आखाडा नाही तर येथे मारामारी नकोय. पोलिसांचा एकदा तपास झाला की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे सगळं काही समोर येईलच. तेव्हा मात्र तुम्हाला एकमेकांचे काय गळे धरायचे ते धरा तुम्ही, परंतु आता हे बाजार समितीचं ऑफिस आहे याचं भान ठेवा. तेव्हा आता सयाजी ऋषिकेशला धमकावतो की याने अगोदर माझी कॉलर पकडली त्यामुळे मी याचा काटा काढल्याशिवाय नाही राहणार. तेव्हा ऋषिकेश घाबरत नाही. ऋषिकेश म्हणतो की काय करायचं ते कर, तुला काटा काढायचा आहे ना काटा काढ. तेव्हा मात्र आता सरपंच म्हणतात की हे बघा तुम्ही दोघे जरी नाही थांबलात ना तर मात्र बाजार समितीच्या इलेक्शन मधून तुम्हाला दोघांना सुद्धा बाहेर पडावं लागेल. तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश हे बघ काळजी करू नको, लवकरच खरं काय आहे ते सर्व कळेल. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला भेटायचं म्हणून माया आता एका भांडेवलीचा वेश घेऊन भांडी घ्या भांडी म्हणून विकायला दाराशी येते आणि दाराशी येऊन आवाज देते की अगं ए माय आहे का कोणी घरात, भांडी घ्या भांडी म्हणून जोर जोराने दरवाजा सुद्धा आता वाजवते. तर कावेरी काकू आले म्हणून आता दरवाजा उघडतात. लगेच आता ही घाईने दाराशी बसते. तेव्हा आता कावेरी काकू विचारतात की काय ग काय हवं आहे तुला.
तेव्हा आता थोडंसं पदराने चेहरा वगैरे झाकते आणि म्हणते की हे बघ, नवी साडी वगैरे असेल चोळी दे आणि ही पातेले वगैरे आहे तर ती घेऊ शकते. कावेरी काकू म्हणतात की आम्हाला काहीही नकोय. तेव्हा मात्र आता ही माया अगदी त्या बाईच्या वेशामध्ये म्हणते की हे बघ माय, अगं तुझ्या घराकडे बघून मला कळतं की तुला कशाची गरज नाही. आता कावेरी काकू म्हणतात की अगं हे बघ, माझ्या पोरीचं औषध पाण्याचं सोडून मी तुझ्या बरोबर आता हे कापडं शोधू बसू का तुझ्यासाठी? तू 2-3 दिवसांनी ये, मी तुझ्यासाठी जुनी कापडं आहे ना ते शोधून ठेवते. तेव्हा आता ही माया म्हणते की हो हो चालेल, मी 4 दिवसांनी येते. आणि आता मात्र आपलं गाठोड वगैरे घेऊन आता ती भांड्याचं टोपलं आहे तर डोक्यावर घ्यायला जाते आणि मुद्दाम नाटक करत आई ग काहीतरी चमक निघली म्हणून आता पुन्हा ती भांडे खाली ठेवते. तेव्हा आता कावेरी काकू विचारतात की काय झालं? तेव्हा आता ही माया म्हणते की हो, दिवसभर फक्त पळत आहे, मला तहान लागलेली आहे, तेवढं पाणी पाजतेस का? तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की हो हो देते, घरामध्ये खूप कामं पडलेली आहेत, परंतु मी तुला पाणी आणून देते, आलेच मी. असे बोलून आता कावेरी काकू जेव्हा आत जातात तेव्हा ही माया लगेच धावतच आता ह्या ऐश्वर्याच्या रूमकडे येते. हातामध्ये तिने चाकू आणलेला असतो आणि आता मात्र चाकू घेऊन जेव्हा आता ती आत येते, ऐश्वर्या मात्र डोळे बंद करून पडलेली आहे अगदी बसलेली. आणि तेवढ्यात आता ही माया दरवाजा बंद करते. तेवढ्यात आता माया मात्र आता ही चाकू घेऊन समोर उभी राहिलेली आहे आणि ऐश्वर्याचं आता लक्ष जातं. ऐश्वर्या मायाकडे पाहत आहे तेव्हा आता माया चाकू घेऊन उभी आहे. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र हवालदार जेव्हा इकडे येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगतात की गावाच्या विशीबाहेर मात्र 2 डेड बॉड्या सापडलेल्या आहेत आणि दोघंही वयस्कर आहेत. माया आता इकडे रडत आहे, इकडे म्हणजे हा पोलीस स्टेशनला. तेव्हा आता तेथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी काय झालं? तेव्हा आता जानकी म्हणते की मायाच्या आईवडिलांचा खून झालेला आहे. तेव्हा आता जानकी ही मायेला म्हणते की हे बघ माझ्या माया, तुझं माझ्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाची भरपाई मी तुला खरंच नाही देऊ शकत. तेव्हा मात्र आता लगेच माया ही जानकीच्या मिठी घेऊन रडत असते, रडण्याचं नाटक करत आहे. आता जानकीला याचं खूप गिल्टी फील वाटतं. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, कारण माया आता या घरातील एक आपली सदस्य आहे. तेव्हा आता माया हे सर्व दोघांचं बोलणं ऐकत असते आणि म्हणते की मला तर हेच हवं होतं, या घरात कायमचं राहणं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकीने ह्या माया बाबतीत काय असा निर्णय घेतला असेल ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.